विद्यार्थी मित्रांनो, हा विचारला होता टीईटी ला प्रश्न आणि हा टीईटीचा प्रश्न किती सोपा होता हे पहा. अगदीच सोपा आहे, याच्यामध्ये काही एक करायची गरज नव्हती. पण आपण बघू हा प्रश्न कसा ट्रिक्सने सोडवायचा ते पहा. मित्रांनो, सर्वात प्रथम काय करायचं, आता बघा इथं A3 आहे आणि इथं सुद्धा A3 आहे. A3 हे कटलं आणि हे सुद्धा कटलं आणि इथलं A6 कटून गेलं. 3 आणि 3 6 बेरीज होते मित्रांनो घनांची. त्यानंतर बघा इथे B3 आहे आणि इथं B3, Bचं सुद्धा 6 झालं. हे 4 कटलं, Bचं राहिलं किती, 2 राहिलं. Bचा वर्ग राहिलेला आहे, जशाला तसा लिहून ठेवा. हे तर राहिलाच नाही. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो इथे C2 आहे, हा C2 कटून गेला. इथे राहिला फक्त एक C, हा C इथे लिहून घ्या. त्यानंतर बघा 7 त्रिक 21, खाली 3 राहील आणि 7 दुनी 14 आणि बे दुनी 4. तर योग्य उत्तर आहे 4B² C आणि डी नंबरचा ऑप्शन आपला एकदम करेक्ट आहे. डी नंबरचे हे उत्तर आहे आणि याला कुठलं सूत्र वापरायची गरज नाही, फक्त माइंड चालवायचं होतं आणि याचं उत्तर काढायचं होतं 4 नंबरचं. धन्यवाद मित्रांनो, ट्रिक्स आवडले असेल तर फॉलो करा.